पत्नीला बाईचे लफडे करतो असे सांगितल्याच्या रागातून मड्डी वस्ती येथे एका तरुणाचा खून। जोडबाईपेठ पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल। याबाबत जोडबाईपेठ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी लिंबूबाई संतोष विटकर, वय वर्ष 35, राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी, वीर तपस्वी शाळेसमोर भवानीपेठ सोलापूर यांचा मुलगा मयत नागेश संतोष विटकर, वय वर्ष 20, राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी भवानीपेठ सोलापूर या ठिकाणी आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे, राहणार जुना घरकुल व अविनाश अंबादास बंदपट्टे, राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी भवानीपेठ सोलापूर यांना फिर्यादी लिंबूबाई विटकर यांचा मुलगा नागेश विटकर यास आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे यांची पत्नी लक्ष्मी यास अभिषेकला दारूचे व्यसन आहे, तो जुगार मटका खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितले होते। त्याचा राग मनात धरून बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिषेक बंदपट्टे यांनी मयत नागेशाला हातोडा व लाकडी दांडक्याने तोंडावर जबर मारहाण करून जखमी केले। तसेच उजव्या पायावर, छातीवर, पाठीवर मारहाण केले। तसेच आरोपी अविनाश बंदपट्टे याने देखील हाताने लाताबोक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी करून नागेश यास जीवे ठार मारले आहे। म्हणून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात मयत नागेश विटकर यांची आई लिंबूबाई संतोष विटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेचे कलम 103/1, 115/3-5 प्रमाणे दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। या संबंधी पुढील तपास जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत असल्याची माहिती गुरुवारी दुपारी 4 वाजता जोडबाईपेठ पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे। दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती विटकर कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। माझे गणेश प्रकाश विटकर, माझा भाऊ नागेश संतोष विटकर याचा काल 8:30 ते 9च्या दरम्यान मर्डर झालं आहे। कारण अभिषेक अंबादास बंदपट्टे याने त्याच्या बायकोच्या बोलण्यावर त्याच्या बायकोने संशय घेतले, त्या संबंधी त्यांनी त्याच्या बायकोचं ऐकून त्याला लाकडाने घरातून बाहेर बोलून मारले। कोण कोण मारले, किती जण होते? त्याने एकटा होता व सोबत त्यानंतर त्याचा भाऊ पण आला। ते दोघं म्हणजे त्याचा मोठा भाऊ आणि त्यांनी दोघं जण मिळून मारले। नेमकं कारण काय होतं भांडणाचं? कारण त्याच्या बायकोने त्याच्यावर संशय घेतला, तो त्याच्या बायको त्याला सांगितले, त्यामुळे त्याने मारहाण केली। आता तुमची अपेक्षा काय प्रशासनाकडून? आमची अपेक्षा आहे की आमच्या भावाला नाही मिळावं, ज्यांची नावे येते त्यांना कडीची कडी शिक्षा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।